आपण विद्यार्थी त्यांचं शिक्षण आणि शाळा ह्या सगळ्या सुधारण्यासाठी आपले हे प्रयत्न चालू आहेत. दुसऱ्या बाजूला आझाद मैदानावरती महाज्योतीचे विद्यार्थी जे आहेत ते मागच्या जवळपास महिनाभरापासून आंदोलन करत आहेत आणि 2 वेळा जेव्हा मागच्या वेळी जे तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही त्यांना असं म्हणालात की पीएचडी करून तुम्ही काय करणार आहात. तर तुमच्या या हे विचारावर नेमके मला आपल्याला त्यांनी एवढं रोष सांगायचं व्यक्त आहे, रोष सगळेच व्यक्त करतात आणि त्यांनी तसा रोष व्यक्त करावा. मला काही त्याच्यामधून माझं काही होत नाही. रोष कशासाठी व्यक्त करायचा? रोष तुम्हाला जर चांगलं सांगितलं, चांगला उपदेश केला तर रोष व्यक्त करावा का? बघा, माझ्याकडे अशा अनेक हे आले विद्यार्थी ज्यांना एरोनॉटिक्समध्ये शिक्षण घ्यायचं आहे. फ्रान्स ही एरोनॉटिक्समध्ये सर्वोत्कृष्ट संस्था आहे. PhDवर जेवढा आम्ही खर्च करतो तेवढाच जर एरोनॉटिक्सवर केला तर मेक इन इंडियाप्रमाणे विमानं तयार व्हायला सुरुवात होईल. मला किती PhDची गरज आहे, मला किती DED स्टुडंट्सची गरज आहे, तेवढ्याच लोकांनी DED केलं पाहिजे. PhDने तुम्हाला काय मिळतं? तुम्हाला कॉलेजमध्ये नोकरी मिळते, परंतु कॉलेजमध्ये नोकऱ्या किती आहेत? तेवढ्या स्टुडंटनी PhD करावं, त्याच्याऐवजी त्यांनी एरोनॉटिक्समध्ये काम करावं, त्यांनी उच्च दर्जाची शिक्षण घ्यावं असं त्यांना म्हणणं. ह्याच्यामध्ये चुकीचं काय? काही बोलायचं. कालसुद्धा मी तुम्हाला उदाहरण दिलं. माझी आता तुमच्याशी हे सुरू आहे, त्यावेळेला मध्ये येऊन बोलणं हा फक्त चुकीचं आहे. बाकी कोणाचं उत्तर देताना आता तुम्ही PhDचं सांगितलं, मी PhDच्या संदर्भात सांगितलं. जेवढ्या PhDची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त PhD केले. मी आज 30,000 लोकांची भरती करतोय महाराष्ट्रामध्ये आणि अर्ज किती आहेत? 2.5 लाख मुलं बसलेली आहेत. मग उरलेली 1,80,000 मुलांमध्ये असंतोष होणार. मी 30,000 फर्स्ट टाइम महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये 50,000ची भरती पहिल्यांदा होते. त्यातली 30,000ची भरती मी आता करतोय, तरी पण असंतोष होणारच ना. आणि त्याच्यामुळे त्यांना किती लोकांना PhD द्यावं हा त्यांच्या डिपार्टमेंटचा प्रश्न आहे. तर हा काय स्कूल एज्युकेशनशी संबंधित प्रश्न नाही आहे. माझ्याकडे काय समाज कल्याण विभाग नाही आहे. त्यांना समाज कल्याण विभागाने एक निर्णय घेतलेला आहे की सर्व कॅटेगरीतल्या लोकांना समान न्याय द्यायचा. ते OBC असून दे, ते शेड्यूल कास्ट असून दे, ज्या ज्या कॅटेगरीमध्ये, ते आदिवासी असून दे. मग तो एक त्यांचा अधिकार असतो किती मुलांना द्यायचा. परंतु इक्वल जस्टिस सर्वांना देण्यामध्ये काय चूक आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि मी त्यांचा काय अपमान केलेला नाही सांगण्यासाठी की सगळ्यांनी PhD करायचं आणि PhD केल्यानंतर बेरोजगार राहायचं असेल तर मग त्या PhDचा उपयोग काय? आणि त्याच्यासाठी त्यांनी अधिकचं ज्ञान घ्यावं आणि त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये ते अधिकचं ज्ञान त्यांना मिळू शकतं आणि ते त्या मुलांना मिळून ते जीवनामध्ये यशस्वी ठरावे. हे स्पष्ट बोलणारा मी मंत्री आहे. हे बोलण्यामध्ये काय चूक असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने ते ऐकावं आणि त्याच्यावर जनतेने निर्णय घ्यावा. माझा केवळ अधिकार आहे असं म्हणून कोण जर बसत असेल तर ते बसणं त्याचा अधिकार आहे, परंतु निर्णय घेणं हा शासनाचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये हे माझ्या खात्याशी संबंधित हा प्रश्न नाही. त्याच्यामुळे मी याच्यावर काय बोलू शकत नाही. ह्याच्यामध्ये एकतर उच्च आणि तंत्र शिक्षण आणि दुसरं सोशल जस्टिस हे जे खातं आहे हे 2 घेऊ शकतात निर्णय. हा एक भाग झाला. परंतु आजसुद्धा या अनेक ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत ह्याच्यामधून मुलांना उच्च शिक्षण हे विनामूल्य मिळत असते. ते शिक्षण त्यांनी घ्यावं. एकाच डिग्रीचा कोणी आग्रह धरू नये, कारण एकाच डिग्रीचा, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की सगळ्या मुलांनी DED केलं, सगळ्या मुलांनी BEd केलं तर काय 2 लाख मुलांना आपण नोकरी देऊ शकत नाही. आवश्यकता किती होती? 30,000ची, 50,000ची, कदाचित प्रायव्हेट स्कूल धरून 80,000ची. तर 80,000 मुलांनीच DED किंवा BEd केलं असतं तर मग हा प्रश्न उद्भवला नसता. अनेक लोकांना प्रश्न असा पडतो की मी राणे साहेबांना का भेटायला गेलो? अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी त्यांनी मला फोन केला होता. आता हे एवढे DED राहिल्यानं आयुष्यामध्ये दुसरं काहीच करता येणार नाही. मग त्यांच्यासाठी काहीतरी करूया का? तर त्याच्यावर सुद्धा मी माझ्या डिपार्टमेंटशी चर्चा करतोय की ह्या ज्या ज्युनियर सिनियर KG आहेत त्यांना शिकवण्याचं स्किल त्या मुलांना देता येईल का जे TET झालेले नाही आहेत. कारण TET करणं हे केंद्र शासनाने कंपल्सरी केलेलं आहे. मग त्यांना ज्युनियर सिनियर KGला घेतलं तर त्यांना ते स्किल द्यायला लागेल की एकदम छोट्या मुलांना कसं शिकवायचं. त्याच्यामधून सुद्धा अनेक मुलं जी त्यांच्या गावाच्या पातळीवर राहतात तिथं त्यांना ते कमी पगारामध्ये सुद्धा अनेक DED लोकांनी रत्नागिरीला 9,000 रुपयावर काम केलेलं आहे. म्हणजे काय होतं की गावाच्या स्तरावर त्यांच्याच गावात जर त्यांना नोकरी मिळाली टेम्पररी, म्हणजे ते काय परमनंट 6 तास 8 तास शिकवण्याची नाही, 2-2.5 तास जे त्यांना शिकवायला लागतं लहान मुलांना, ते जर 2.5 तास शिकवायची त्यांची तयारी असेल तर ह्याच्यावर सुद्धा आम्ही मार्ग काढू शकतो. परंतु त्यांनी म्हटलं तर रेग्युलर शिक्षकांचा पगार आम्हाला आमच्याच गावात राहून द्या, तर मग ह्याच्यावर लागणार नाही. म्हणून त्या दिवशी जी मुलं आली होती त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं मत असं होतं की आम्हाला आमच्या गावामध्येच जर नोकरी मिळत असेल आणि छोट्या मुलांना शिकवायचं असेल
तर आम्हाला सुरुवातीला तुम्ही एवढा मानधन दिलं, त्याला काय पगार म्हणता येणार नाही, कारण ते 2.5-3 तासाचं स्टिचिंग आहे. आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा तासवारीचा तत्व मान्य केलेलं आहे. तर तासावर ते शिकवू शकतात आणि तिथलं इथं त्यांना रोजगार निर्माण करता येईल. नाहीतर एवढ्या डीएड बेकारांचं करायचं का, हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहील आणि ती मुलं कायम असंतुष्ट राहतील. तर मुलांना आधार देणं हे आमच्यासारख्या लोकांचं काम आहे. हे करत असताना मुलं एखाद्या वेळेला चुकली तर त्यांना सांगणं की तुम्ही शिस्त पालन केलं पाहिजे, हे सुद्धा शिक्षण मंत्री म्हणून माझं काम आहे. उद्या माझ्या मुलांना ते शिकवणार आहेत. ती मुलं जर शिस्तीमध्ये आले पाहिजेत तर त्यांचं वर्तन शिस्तबद्ध पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा. त्याच्या पलीकडे काय नाही. आणि हे बसणं, कोणाबद्दल नाराजी व्यक्त करणं, अमुक करणं तमुक करणं, लोकशाहीमध्ये तुम्हाला हा अधिकार दिलेले आहेत, त्याचा वापर त्यांनी केला म्हणून मला वाईट वाटण्याचं कारण काय. मला जे योग्य वाटलं ते जर योग्य नसेल तर त्याचा निर्णय महाराष्ट्राची जनता करेल की त्यांनी उत्कृष्ट आयुष्यामध्ये बनावं की नाही. सर, पण तुम्ही म्हणत आहात की तुम्ही राणे साहेबांची भेट घेतली आणि डीएडच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातून त्यांची चर्चा केली. पण आता जेव्हा महाज्योतीचे विद्यार्थी आपल्याला येऊन भेटत आहेत तेव्हा मग बघा, महाज्योती हा माझ्याशी संबंधित विषय नाही. आपण पुन्हा एकदा समजून घ्या की मला येऊन भेटले तर मी संबंधित यांना भेटायला सांगतो. आणि हा विषय मी कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा केलेली आहे. म्हणजे माझ्याशी बोलल्यानंतर मी काय केलं नाही असं बिलकुल नसतं. हे बघा, कधीही जो मनुष्य प्रामाणिक असतो तो आपला, समजा त्या दिवशी मला एक मुलगी भेटली आणि तिने म्हटलं ह्याचं काय झालंय, आम्ही 5 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे, 5 डिसेंबरच्या पूर्वी तुमचं सगळं पूर्ण करून तुम्ही शिक्षकांना चॉईस दिले पाहिजे. मुलीचं काम मी केलं, परंतु माझ्या पत्रकार परिषदेमध्ये येऊन जर कोणी बेशिस्त वर्तन करत असेल तर ते सांगण्याचं सुद्धा काम केलं आणि मी हे करत राहीन. कारण शिस्त ही पाळलीच पाहिजे, प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. आणि मला शिक्षकांबद्दल अतिशय आदर आहे. म्हणून जसं डॉक्टरच्या गाडीवर DR लिहिलेलं असतं तसं टीचरच्या गाडीवर TR लिहिण्याच्या संदर्भात मी आमच्या सचिवांकडे प्रस्ताव दिलेला आहे की ती गाडी कोणी वाटेत अडवता कामा नये, त्याला रिस्पेक्टफुली वागवलं पाहिजे. हा जो मंत्री म्हणतो त्याच्याकडे तुम्ही असं वर्तन करताय ना, कोणाला वाईट वाटणार ना. कारण माझ्या मुलीपेक्षा लहानही मुलं असतात, माझी मुली त्यांच्यापेक्षा जास्त व्हायचे, माझा तो अधिकार आहे. केवळ गायक नाही, त्याच्यामध्ये नाटकामध्ये काम करणारी लोक आहेत, त्याच्यामध्ये उत्कृष्ट वक्तृत्व देणारी जे महाराष्ट्रामधले टॉपमोस्ट लोक आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे मुलांना, या सगळ्या विद्यार्थ्यांना एका वेळेला ऑनलाईन ट्रेनिंग होणार. ज्यांना ज्या विषयाची आवड आहे, कोणाला म्युझिकची आवड असेल, कोणाला सिंगिंगची आवड असेल, कोणाला ड्रामाची आवड असेल, कोणाला वक्तृत्वाची आवड असेल, त्या फील्डमध्ये ते उत्कृष्ट बनावे अशी इच्छा आहे. बघा, आपण जशा शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतोय तसं मुलं सुद्धा सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रातली घडली पाहिजेत. मी काय शिक्षणामधला तज्ज्ञ नाही, मी एक ॲडमिनिस्ट्रेटर आहे आणि मला कळतं की मी महाराष्ट्राला काय डिलिव्हर केलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं होतं की 1 वर्षामध्ये शिक्षकांचे प्रश्न संपवणार आणि आम्ही तसे ते संपवण्याचा प्रयत्न केला. टप्पा अनुदानाला सगळ्यांना एका लेवलला आणलेला आहे. शिक्षकांची भरती सुरू केलेली आहे. बरेचसे प्रश्न, केंद्रप्रमुखांची भरती केलेली आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे टेक्निकल डिसिजन होते, सर्वांना युनिफॉर्म देणं, सर्वांना शूज सॉक्स देणं, सर्वांना वह्यांची पानं देणं, पुस्तकांचं ओझं कमी करणं, सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. आता क्वालिटी एज्युकेशन देण्याची वेळ आहे आणि ह्या वेळेला एकच केंद्रबिंदू, तो म्हणजे विद्यार्थी.